माझ्या मायबापांनो, मी आपल्याला सांगत होतो, आपण जर उच्च नीच काही नेने भगवंत हा अभंग पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येतं, ज्या ज्या साधकांनी, ज्या ज्या भक्तांनी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आहे त्या ठिकाणावरून अगदी आनंदानं, अगदी आवडीनं आळवलं, म्हणजे काय केलं, त्या भगवंताच्या नामाचा अंतकरणापासून नामजप केला, त्या प्रत्येक भक्तासाठी तो भगवंत आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या कामासाठी सदैव उभा आहे. तुम्हाला माहित आहे, त्या भगवंतानं जनाबाईच्या गौऱ्या थापल्या, एवढ्यावर नाही, गौऱ्या थापणं सोपं आहे. त्या भगवंतानं बाळांतपण केलं, बाळांतपण. तुम्ही म्हणाल तेही सोपं आहे, काय अडचण नाही. वेशभूषा पालटली, श्रीवेश धारण केला आणि श्रीवेश धारण करून भाऊजाईचं, नंदेचं रूप धारण केलं आणि त्या दरवाजावरती थाप टाकून सांगितलं, दार उघडा बहिणी, दार उघडा. दार उघडायला लावलं. मला सगळी कथा सांगायची नाही म्हणून शॉर्टकट घेतो. तिथं जाऊन त्या पांडुरंग परमात्म्यानं बाळांतपण केलं. तुम्ही म्हणाल हे काय अवघड नाही, त्याने रूप बदललं होतं. याच्याही पुढे जाऊन सांगू, ज्या दुकानावरती बसून त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं अखंड नामचिंतन केलं, त्या दुकानावरती विक्री कशाची चालू होती, तर मांसाची विक्री चालू होती, मांसाची. आणि त्या मांसाची विक्री चालू असताना त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला अंतकरणापासून आळवणाऱ्या त्या सजन कसायाच्या फक्त भेटीला परमात्मा गेला नाही, तर काय, मांस विकू लागला. दुकानात बसून विकू लागला. कसाया विकू लागे मांस, सजन कसाया विकू लागे मांस, सजन कसाया विकू लागे मांस, सजन कसाया विकू लागे मांस. माळ्या सावत्याचा फुलकू लागे, माळ्या सावत्याचा फुलकू लागे, माळ सावत्याचा फुलकू लागे, माळ सावत्याचा फुलकू लागे. मग मला सांगा ना, त्या सजन कसायाला जर मांस विकू लागण्यासाठी तो परमात्मा तिथं आला, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही ह्या टोकाचं त्या टोकाला उदाहरण सांगितले, जवळचं काही नाही का? अरे माझ्या बापांनो, जी भूमी ज्यांच्या चरण स्पर्शानं पावन झाली, ज्या भूमीचा उद्धाराचा मार्ग ज्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांना दिला, त्या नाथ बाबांचं चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येतं, फक्त भेटीसाठी नाही तर वर्षानुवर्ष ज्या नाथ बाबांच्या घरी त्या पांडुरंग परमात्म्यानं वेगवेगळी कामं केली, त्याचंही कारण हे होतं, नाथ बाबांनी सुद्धा काय केलं होतं, जागेवरती बसून अंतकरणापासून निरंतर सर्व काळ त्या भगवंताचं नामचिंतन केलं होतं ना. आणि म्हणूनच तो परमात्मा राबण्यासाठी नाथ बाबांच्या दरबारामध्ये आला. माझ्या माय बापांनो, त्यावेळेस ते सर्व साधक तुकोबारायांना प्रश्न विचारू लागले, का हो तुकोबाराया, ते खूप मोठमोठे संत होते हो, खूप मोठे मोठे संत होते, म्हणून त्यांच्यासाठी तो पांडुरंग परमात्मा आला. परंतु आम्ही साधारण माणसं आहोत, आम्ही प्रपंचामधले माणसं आहोत, या मृत्यू लोकावरती आम्ही जन्माला आलो आहोत. त्यामुळं आम्हाला असं खात्री वाटा ना तो परमात्मा आमच्यासाठी येईल. आमच्या घरापर्यंत नका काही येईना तो गोब्बराया, तो परमात्मा आमच्या घरापर्यंत नका काही येईना, नाही आला तरी चालेल, परंतु तुम्ही सांगा आम्हाला एखादा त्या भगवंताच्या प्राप्तीचा, भगवंताच्या दर्शनाचा ठिकाणा सांगा, ठिकाणा, आम्ही तिथं जाऊ. पण खरं सांगा ना तो गोब्बराया, तो परमात्मा आमच्यापर्यंत येईल का? तो गोब्बराया सांगू लागले, तो भगवान परमात्मा कोणीतरी थोर संत आहे म्हणून त्यांच्याकडे जातो, इतरांकडे जात नाही, असं कधीही होत नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो, त्याला शोधण्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी कुठेही जायची गरज पडणार नाही. तुम्ही कुठेही जाऊ नका, अंतकरणापासून त्या भगवंताचं स्मरण करा. तो भगवान परमात्मा
सर्व सुखाचा असणारा आगर घेऊन त्या सुखा समवेत थेट तुमच्या घरापर्यंत येईल. अभंगाचं नाम संकीर्त नलगती सायास. नलगती सायास जावे वनंतरा नलगती सायास जावे वनंतरा सुखी तो घरा नारायण सुखी तो घरा नारायण नलगती सयास जावे वनंतरा नलगती सयास जावे वनंतरा नलगती सायास जावे वनंतरा नलगती सायास जावे वनंतरा सुखी तो घरा नारायण सुखी तो घरा नारायण सुखी तो घरा नारायण सुखी तो घरा नारायण नलगते सायास जावे वनंतरा नलगती सायास जगद्गुरु तुकोबारा सांगू लागले, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आणि तुम्ही खूप मोठे साधू असाल, तुम्ही खूप मोठे संत असाल, याची काहीही आवश्यकता नाही. तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये असाल, कोणत्याही ठिकाणावरती असाल, परंतु तुम्ही जर त्या भगवंताची अंतःकरणापासून भक्ती केली, त्या भगवंताचं नामचिंतन केलं, तर तुम्हाला वन वनांतरापर्यंत जाण्याची गरज नाही आणि त्याचे कष्टही घेण्याची गरज नाही. नलगती सायास, सायास म्हणजे कष्ट. त्या मेहनतीची गरज नाही. कुठं वनांतराला म्हणजे जंगलामध्ये जाऊन बसण्याची गरज नाही. तर तो परमात्मा ते असणारं सर्व सुख घेऊन स्वतः तुमच्या घरापर्यंत येईल. घरापर्यंत. मायबापांनो, इथेही हा प्रश्न तयार होतो की ज्यांच्या जीवनामध्ये मोठं साधुत्व नाही, ज्यांचं आयुष्य सर्वसाधारण आहे, असं एखाद तरी उदाहरण या पुराणामध्ये आतापर्यंतच्या अनुभवामध्ये आहे का, की ज्यांच्याकडे तो परमात्मा आलेला आहे, ज्यांना तो परमात्मा भेटलेला आहे, की तो कोब्बाराय फक्त एका पाठोपाठ एक चरणच सांगतायत का? मायबापांनो विचार करा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगून जाईल. अनेक साधू संतांनी या पृथ्वी तलावरती अवतारच धारण केले होते. त्याचं कारण हे होतं की त्यांना या जगताचा उद्धार करायचा होता. परंतु सामान्यांचा विचार जर केला तर त्यांना उद्धार करायचा किंवा नाही ही गोष्ट खूप दूरवरची आहे. एकदा अगदी छोट्याशा मुलीचा जन्म व्हावा आणि तो जन्म देखील अतिशय टाकाऊ असणाऱ्या त्या कुळामध्ये व्हावा. जंगलामध्ये राहणारे ते कुटुंब, ज्यांना आपण आदिवासी म्हणतो, ज्यांना आपण भिल्ल म्हणतो, त्या भिल्लाच्या घरामध्ये, त्या भिल्लाच्या झोपडीमध्ये जन्माला येणारी ती छोटीशी मुलगी बालपणी पाहते आपल्या बापानं काहीतरी नवस सायासानं त्या देवासमोर बोकडाची दावण कापायला घेतली. दावण अतिशय विदारक असणारं ते दृश्य त्या लेकीला, त्या मुलीला पाहावल्या गेलं नाही.
मला पूर्ण स्टोरी तुमच्या समोर उभा करायची नाही, उदाहरण सांगायला आता वेळ कमी राहिलाय. धावत्या वेगात तुम्हाला घेऊन जातो. ते असणार कृत्य न पाहावल्या गेलं, डोळे झाकले आणि डोळे झाकून ते घर सोडून दिलं. घर सोडून ती असणारी मुलगी जंगलामध्ये गेली आणि जंगलामध्ये मातंग ऋषीच्या त्या आश्रमामध्ये जाऊन त्या आश्रमाच्या आजूबाजूला त्या साफसफाईचं काम करू लागली. ऋषी झोपेमध्ये आहे तोपर्यंतच त्या झोपडीच्या दारातला सर्व परिसर झाडून घ्यावा, स्वच्छ करावा, जंगलामध्ये जावं, फुलं तोडून आणावी आणि त्या झोपडीच्या दाराशी ठेवावीत. ऋषींनी विचार केला, विठ्ठल विठ्ठल ऋषींनी विचार केला, दररोज पाहतोय हा आश्रम स्वच्छ नीटनेटका केलेला आहे. कोण असेल हे शोध घेतल्यानंतर कळलं की एक नव युवती पहाटे लवकर उठते आणि संपूर्ण स्वच्छता सर्व काही गोष्टी करून ठेवते. आणि ते सर्व काही केलेलं पाहून ते ऋषीवर त्या तरुण युवतीच्या जवळ जातात आणि सांगतात, पोरी कोण तू, कुठून आलीस, कशासाठी हे सर्व करतेस? घडलेला प्रसंग त्या ऋषीच्या समोर ती मुलगी मांडते आणि सांगते, महाराज आयुष्यभर तुमची सेवा करेल, परंतु पुन्हा मला माझ्या त्या बापाकडं त्या निर्दयी दुनियेमध्ये जायचं नाही. माझा बाप त्या भगवंताला शोधण्यासाठी ज्या निर्जीवांची, ज्या अतिशय अबला असणाऱ्या त्या जीवांची हत्या करतो ना, त्यांना त्या भगवंताला शोधायचं असतं. त्यांना माझ्या विवाह प्रसंगी त्या देवाला तृप्त करायचं असतं. त्या देवाची भेट मला नाही झाली तरी चालेल, तो भगवंत माझ्याकडून तृप्त नाही झाले तरी चालेल, परंतु स्वामीजी मी तुमची सेवा करेल, मी इथं राहील. रात्रंदिवस त्या ठिकाणी सेवा करते. आणि वयोवृद्ध झालेले त्या ऋषींनी देह ठेवताना सांगितलं, काळजी करू नको, याच ठिकाणी याच कुटेमध्ये आयुष्य घाल, परंतु कुठेही जाऊ नको, याच ठिकाणी राहून त्या भगवंताचं, त्या प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करत बस. एक दिवस असा येईल की तो प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र, प्रत्यक्ष भगवान परमात्मा तुला या ठिकाणी या जंगलामध्ये तुझ्या या कुटियेमध्ये भेटण्यासाठी येईल. दिवसामागून दिवस गेले. ते असणारे पोरीचं वय वाढत वाढत गेलं आणि वयोवृद्ध ती मुलगी होत गेली. आता ती मुलगी राहिली नाही तर ती म्हातारी झाली. वाट पाहण्याची काहीतरी मर्यादा असते ना मायबापांनो. मर्यादा संपत चालली होती, परंतु हिची आशा संपली नव्हती. दररोज ती जंगलामध्ये जायची आणि बोरं तोडून आणायची. आणलेली बोरं त्या टोपलीमध्ये ठेवायची आणि टोपलीमध्ये ठेवलेली बोरं कुरतडून कुरतडून बघायची. का तर आंबट बोर माझ्या रामाला जायला नको. आल्याबरोबर मी माझ्या प्रभू रामचंद्राला जे बोर देणार आहे ते गोड निघलं पाहिजे. चाखून चाखून ठेवायची आणि वाट पाहायची. वाट याची पाहिजे की माझा पांडुरंग, माझा भगवान श्रीराम, माझे भगवान श्रीराम येतील, माझ्या कुटियेला त्यांचे पाऊल लागतील आणि त्यांचं पाऊल या कुटियेला लागलं की ही कुटिया पावन होईल. मला त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन होईल. हे राम, हे राम, हे राम, राम राम करत 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 ती दिवसामागून दिवस घालवत होती. आणि घडल्याप्रमाणे, घडलेल्या ठरलेल्या प्रसंगाप्रमाणे, ऋषीने दिलेल्या वरदानाप्रमाणे ही असणारी लहानची मोठी आणि मोठ्यांची वयोवृद्ध झालेली आमची शबरी माता कुठंही गेली नाही. स्वतःच्या झोपडीमध्ये आणि झोपडीच्या परिसरात राहून त्या भगवंताचं नामचिंतन करत राहिली. परिणाम कुठंही न जाता या जगाचा मालक, या जगाचा नियंता, जगत चालक भगवान प्रभू रामचंद्र एकटे नाही, लक्ष्मण भैयाला, सीता मैयाला सोबत घेऊन थेट शबरीच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचतात आणि तिच्या त्या बोराचा आस्वाद घेऊन शबरी मातेला मुक्त करून देतात. मग मला मायबापांना तुम्हीच सांगा ना, त्या शबरीला आपला आश्रम सोडून, आपली कुटिया सोडून कुठं जावं लागलं का?
नाही जावं लागलं. मावळीची थोर महिमा ऐका महिमा वडेचा ऐका महिमा वडेचे बोर खाया लगी बोर खाया लगी ऐका महिमा ऐका महिमा ऐका महिमा ऐका महिमा वडेचे ऐका महिमा वडेचे ऐका महिमा वडेचे ऐका महिमा वडीने कोणाचा? ज्यानं त्या भिल्लीनीच्या हातची बोरं खाल्ली ना त्याच्या आणि त्याच्या नामचिंतनाचा. मग हा जर महिमा आहे तर माझ्या मायबापांनो तुम्हा आम्हा सर्वांना ही गोष्ट निश्चित मान्य करावी लागेल की तो असणारा परमात्मा जर आपण अंतकरण शहाणं केलं, सदा सर्व काळ त्याचं चिंतन केलं, नामचिंतन केलं तर कुठंही न जाता तो परमात्मा आपल्यापर्यंत येतोय उदाहरणासहित कळलं. परंतु तरी देखील साधकानं सांगितलं तो कब्बाराया ती निश्चितच सामान्य कुळामध्ये जन्माला आलेली स्त्री होती, परंतु तिचं पूर्वजन्मी तरी काहीतरी निश्चित पुण्य असेल हो. आणि याही जन्मामध्ये तिनं खूप काही भगवंताची सेवा केलेली आहे. परंतु आमची परिस्थिती जर पाहिली तर आम्हाला असं कळलंय की आमचं एका जन्माचं नाही, अनेक जन्माचं खूप मोठं पातक आहे. मग सांगा ना, त्या देवाचं नाव घेतल्यानं ते पातक जाईल का हो? तुकोबाराय सांगू लागले, साधक हो काळजी करू नका, एका जन्माचं नाही अनेक जन्माचं पाप धुवून टाकण्याचं, पाप घालवण्याचं सामर्थ्य त्या भगवंताच्या नामामध्ये आणि भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपी नाम संकीर्तन साधन पैसोपी नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे ये नाम संकीर्तन साधन पैसोपी नाम संकीर्तन साधन पैसोपी नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जड़ा तेरा पापे जड़ा पापी जड़ा तेरा पापे जड़ा पापी नरकात साया जावे नरकात साया जावे जगतिला पापे जगतिला पापे नरकात साया जावे बनकरा नरकात साया जावे टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
नामसंकीर्तन साधन पै सोपे झळतील पापे जन्मांतरीचे. जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले, एका जन्माचं नाही तर कितीही जन्माचं पातक जरी असलं तरी देखील ते धुवून टाकण्याची क्षमता त्या नामामध्ये आहे. धुवून टाकण्याचं म्हणण्यापेक्षा तुकोबारायांनी शब्द आणखी प्रगल्भ वापरला. काय? जळतील. जळतील पापे जन्मांतरीचे, ते जळून जातील. आणि याच्यासाठी सुरुवातीला मी जिथं आरंभ केला होता ते असणारं सोपं असणारा मार्ग, सोपा असणारा मार्ग. आयुष्यामध्ये माझ्या मायबापांना होतं काय माहित आहे का? एक वाक्य बोलून जाईल. ध्येयाचा ध्यास लागला, ध्येयाचा ध्यास लागला की होणाऱ्या परिश्रमाचा त्रास होत नाही बरं. आणि म्हणून हे जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला ध्येय काय प्राप्त करायचे आहे ते अगोदर ठरवणं गरजेचं असतं. त्याचा ध्यास लागणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठीचा मार्ग मिळणं गरजेचं असतं, ज्याला आपण साधनं म्हणतो. साधनं. कारण आयुष्यामध्ये अनेक गोष्टी मिळतील परंतु योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती मिळणार नाही. आणि योग्य मार्ग दाखवला की त्या मार्गावरती चालण्यासाठी आपली निरंतरता टिकेल की नाही हे सांगता येत नाही. कारण खरं महत्वाचं जीवनामध्ये काय असेल तर त्याला साधन म्हणतात. नाहीतर साधन चुकलं, मार्ग चुकला, वर्म चुकला की संत सांगतात फेरा पडतो. चुकलिया वर्म फेरा पडे, फेरा पडे. फेरा पडतो, फेरा पडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मायबापांनो, साधन योग्य निवडता आलं पाहिजे. योग्य. तुम्ही म्हणाल साधनाच्या बाबतीमध्ये नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? अगदी सोपं सांगतो. माऊली ज्ञानोबारायांनी साधन निवडलं, आवडीनं निवडलं, आवडीनं स्वीकारलं आणि जगालाही सांगितलं, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी. माझ्या जीवानं, माझ्या अंतकरणापासून मी जे स्वीकारलंय ते साधन मी तुम्हाला सांगतो. पंढरपुराला मी गुढी नेहीन, दिंडी नेहीन सांगतात. नाथबाबाला विचारलं, नाथबाबा सांगतात मीही साधन निवडलं आणि त्याच्यासारखं दुसरं साधन नाही. काय आहे? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आषाढी आणि कार्तिकी सारखी पंढरपूरची वारी, ते साधन आम्ही निवडलं. का निवडलं? त्याच्यामधून आम्हाला भगवंताचं नामचिंतन घडणार आहे. मायबापांनो, ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्र भूमीचा इतिहास जाणत असताना एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा. ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग चिंतनासाठी तुमच्या समोर ठेवलेला होता, गेली 1.5-2 तास ज्या अभंगावरती आपण बोलतो आहोत त्या तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. तुकोबाराय देहू या ठिकाणी आपल्या घरापासून भंडारा, भामचंद्र आणि भोराडा डोंगरापर्यंत जाऊन भगवंताचं नामचिंतन करत होते. त्याच काळामध्ये पुण्याच्या परिसरामध्ये, शिवनेरीच्या परिसरामध्ये महाराष्ट्राचं असणारं आराध्य दैवत राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचं स्वरूप वाढवू पाहत होते. त्याच काळात शिवरायांना समजलं. तुम्ही म्हणाल महाराज हे काय चाललंय? साधन सांगतो बरं का, साधन. थोडस कान माझ्याकडे द्या, अंतकरण एकवटून ऐका मायबापांनो. त्याच वेळेस शिवरायांना समजलं की देहू या गावामध्ये कोणीतरी पांडुरंगाचा भक्त आहे, ज्याची भक्ती अलोट अशा प्रकारची आहे. तो पांडुरंग परमात्मा त्याच्यासोबत बोलतो म्हणे. बालराजे नुकती स्वराज्याची शपथ घेतलेली, लहानसे मोठे होत होते आणि घोड्यावरती स्वार घेऊन मावळ्यांना सांगितलं, चला एकदा तुकोबारायांना भेटून येऊया. आणि तुकोबारायांच्या भेटीला निघाले. गावामध्ये गेले, इंद्रायणी ओलांडले आणि इंद्रायणी ओलांडल्याच्या नंतर एक म्हातारा माणूस पेटा बांधलेला त्या मावळ्यांना दिसला आणि त्यांना विचारलं, का हो बाबा, तुकोबा याच गावात राहतात ना? ते म्हणले, हो देहूतच राहतात. काय काम पडलं? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटायला आलेत. ते म्हणल्या, हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज
आणि त्या वेड्या तुकाला भेटायला असं काय आहे त्या तुकोबामध्ये. त्यावेळेस महाराज घोड्यावरून खाली उतरले आणि त्या फेटा बांधलेल्या धोतर नेसलेल्या त्या बाबाचे पाय धरले आणि सांगितलं, तुकोबाराया आम्हाला आशीर्वाद द्या. तुकोबाराय म्हणू लागले, राजे तुम्हाला कसं कळलं? ते म्हणले, तुकोबारायांच्या विषयी वेडा तुकान त्याला काय कळतं असं म्हणायची ताकद आता तरी दुसऱ्यात राहिली नाही म्हणले. पूर्वी होती सुरुवातीला, आता नाही राहिली. आणि म्हणून राजांनी ज्यावेळेस पाय धरले त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं, राजे त्या भगवंताचं नामचिंतन करण्याचं सांगणं हे आमचं काम आहे. त्या भगवंताचं नामचिंतन सांगून त्या भगवंताची भक्ती करणारे भक्त वाढवणं हेही आमचं काम आहे. परंतु राजे तुमचं काम काय आहे लक्षात घ्या. तुम्हाला या भारतभूमीवरती होणाऱ्या आक्रमणांना थांबवायचं आहे. या भारतभूमीवरती स्त्रीवरती अत्याचार होणाऱ्या त्या अत्याचाराला तुम्हाला थांबवायचं आहे. राजे तुम्हाला पाखंडाचं खंडन करत असताना राजमाता जिजाऊंनी जे धर्म तुम्हाला शिकवलाय ना त्या धर्माचं पालन तुम्हाला करायचं आहे. राजे तुम्हाला पालन करायचं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. राजे तुम्ही धर्माचं पालन करा. राजांना ते शब्द अतिशय अनमोल वाटले आणि राजे पुन्हा पुण्याला परत आले. आल्याच्या नंतर अनेक दिवसाचा कालावधी निघून गेला. राजांच्या डोक्यामध्ये एकच होतं, धर्माचं पालन करायचंय, पाखंडाचं खंडन करायचंय आणि आपल्या या बाह्यभूमीवरती आलेले संकटाचं निवारण करायचंय. त्याच वेळेस तुकोबारायांनी सांगितलं होतं, राजे प्रत्येक वेळेस नवीन मार्ग वापरला गेला तरी चालेल. राजमाता जिजाऊंची शिकवण होती, राजे शत्रूचं अगोदर निरीक्षण करा, शत्रूची परिस्थिती जाणून घ्या आणि मग निर्णय घ्या. लहानचे मोठे होत असताना आद्य गुरु जिजाऊ आणि तुकोबारायांना नजरेसमोर ठेवून प्रत्येक वेळेस शिवाजी महाराज वेगवेगळे तंत्र निवडत होते. त्या तंत्रांना तुम्ही आम्ही इतिहास अनुभवताना गनिमी कावा म्हणतो, बरोबर आहे ना? असेच गनिमी कावे वेगवेगळ्या प्रकारच्या तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना जे कार्य सोपवलं होतं, राजमाता जिजाऊंनी जे कार्य सोपवलं होतं, राजे शहाजींचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करत असताना शिवाजी महाराज वापरत होते. मायबापांना एक प्रसंग निश्चित तुमच्या समोर मांडून जाईल. अगदी 2च मिनिटाचा वेळ मला द्या. मला माहिती आहे माझे फक्त 2-5 मिनिटं राहिलेले असावेत. आवर्जून तुम्हाला सांगेल, या स्वराज्यावरती वेगवेगळ्या प्रकारची संकट निश्चित आली होती. परंतु जगापेक्षा वेगळं एक संकट स्वराज्याच्या दारावरती येऊन ठेपलं होतं. स्वराज्याच्या दारावरती ते आलेलं संकट आणि त्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार होणाऱ्या स्वराज्यातील ते मावळे तयार होत असताना टाळावाजवा. मावळ्यांनी येऊन सांगितलं, राजे कठीण परिस्थिती निर्माण झाली. विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामधून अफजल खान स्वराज्यावरती चालून येतोय. राजांनी विचार केला, आपलं राज्य छोटं, आपलं सैन्य लहान, अफजल खानाचं सैन्य बलाढ्य, अफजल खानाची नीती क्रूर आहे. आदिलशहा पाहिजे तेवढं सैन्य आणि रसद त्याला दे. राजांनी विचार केला. तुकोबारायांचे आशीर्वाद पाठीशी होते, राजमाता जिजाऊंची शिकवण सोबत होती. राजांनी राजगड सोडला, बाकीचे किल्ले सोडले आणि राजांनी प्रतापगड गाठला. माई बाबांनो, राजांना माहित होतं प्रतापगड जावळीच्या खोऱ्यामध्ये आहे. जावळीचं खोरं अतिशय भयानक आहे, डोंगर दऱ्याचा तो रस्ता आहे आणि अफजल आपल्या सैन्यासोबत तिथं पोहोचू शकत नाही. प्रतापगडावरती राजे जाऊन बसले. अफजल खानाला पत्र पाठवलं, खान साहेब आम्ही छोटे राजे आहोत, आम्हाला तुमचे भीती वाटते राजे.
आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. असं करा, तुम्हीच आमच्या भेटीसाठी. खानाला वाटलं ज्या शिवबाला आपण शूर वीर समजायचो ना, तो तर मित्रा निघाला. मित्रा शिवरायांचा डाव पहा. डाव बरोबर पडला होता. अफजल खानाला शिवराय भित्रे वाटू लागले आणि शिवरायांनी पाठवलेला निरोप सक्सेस झाला. अफजल खान यायला तयार झाला. भेटीची वेळ ठरली. प्रतापगडाच्या पायथ्याशी माचीवरती शामियाना उभारला गेला. वेळ कमी असल्यामुळे सर्व गोष्टी झटपट घडू लागल्यात बरं का कीर्तनामध्ये. शामियाना उभारला गेला. ठरल्याप्रमाणे 10 अंगरक्षक मंडपच्या बाहेर होते. 2च अंगरक्षक सोबत होते. राजाधिराज महाराज छत्रपती शिवरायांनी आऊसाहेबांच्या समोर आपलं सर नतमस्तक केलं. मावळ्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, सर आमचं काही बरं वाईट झालंच. शंभू राजांना गादीवरती बसवा. आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वराज्य चालवा. केवढा हा त्याग माझ्या मायबापाचा. आणि या त्यागामध्ये आपले विश्वासू मावळे सोबत घेतले. विश्वासू शिवरायांचे चरित्र पहा. एक डाव पुन्हा नाही, एक साधन पुन्हा नाही, एक तंत्र पुन्हा नाही, एक वर्म पुन्हा नाही. एवढंच नव्हे तर स्वराज्यासाठी वापरण्यात गेलेला एक बावळा देखील पुन्हा नाही मायबापा. जीवाची माणसं सोबत घेतली म्हणजेच जीवा म्हणाला. 10 अंगरक्षक सोबत घेतले आणि शिवराय थेट मंडप पर्यंत जाऊन पोहोचले. घोड्यांच्या टापांचा आवाज होत होता. मंडपापर्यंत पोहोचले. सर्व मावळे त्या डोंगर दड्यामध्ये दडून बसलेली होती. सर्वांना प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली होती. राजांनी आतमध्ये डोकून बघितलं आणि माघारी फिरले. संभाजी काऊजी म्हणले, खान साहेब राजे तुम्हाला घाबरतात नाही. तुमच्या शेजारी जो बलाढ्य आहे ना, त्याची भीती राजांना वाटली. सय्यद बंडाला बाजूला पाठवलं आणि राजे समोर गेले. राजांना माहित होतं अफजल खान क्रूर आहे, दगाबाज आहे. सावधगिरी बाळगलेली होती. अफजल खानाने आवाज केला. दोन्ही हात बाजूला सारले आणि आवाज दिला, या राजे भेटा आम्हाला. अतिशय सावध होते राजे. 1 पाऊल, 2 पाऊल, 4 पाऊल माझे पुढे झाले. धिप्पाड देहा त्या राजा अफजलच्या समोर राजे अगदी छातीपर्यंत आले. छातीपर्यंत. चित्र डोळ्यासमोर उभा करा मायबाबा. छातीपर्यंत आले. त्या अफजलानं वरून मिठी मारली. वरून राजांचे हात पोटाजवळ होते. अफजलानं आपला डाव टाकला. कमरेची असणारी कट्यार काढली. अंगावरती शहारा यावा तो प्रसंग आहे. हातात कट्यार काढली आणि सप्तदिशी वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत केले. राजे सावध झाले. राजांना माहित होतं तेच घडलं. राजांनी आपल्या अस्तींमध्ये बाहीमध्ये लपवून ठेवलेला बिछवा बाहेर काढला. बिछवा अंतकरणामध्ये त्या भगवंताचं स्मरण केलं. आई भवानीचं स्मरण केलं. अंतकरणामध्ये हर हर महादेवचा जयघोष केला आणि तो काढलेला बिछवा सब दिशी त्या खानाच्या
तुमच्या पोटात घातला. दगा दगा बचाव. खानाचा आवाज ऐकला आणि सय्यद बंडा पुढं झाला. जीवा महाला सावध होता. हातातला तो पट्टा उचलला आणि एका पट्ट्यामध्ये त्या सय्यद बंडाला मारलं. जर त्याला पट्टा मारित नव्हता तर त्याचा वार शिवरायांवरती होणार होता. माझ्या माय बापांनो, ज्या राजानं या भारत भूमीसाठी या हिंदुस्थानसाठी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं, त्या राजांना वंदन करायला आपण विसरलो नाही पाहिजे. साठी अर्पिल जीवन, रयतेसाठी अर्पिल जीवन, रयतेसाठी अर्पिल जीवन, वंदन याला करूया. रयतेसाठी अर्पिल जीवन, वंदन याला करूया. कधी शिवबा ध्यानात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. शिवबा ध्यानात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. शिवरायांनी स्वराज दिले, शिवरायांनी स्वराज दिले, स्त्री जातीचे रक्षण केले. शिवरायांनी स्वराज दिले, स्त्री जातीचे रक्षण केले. जीवन जगता मानवा, कधी शिवबा ध्यानात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. शिवबा ध्यानात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. शिवबा मनात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. कधी शिवबा मनात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. माय बापांना तुमच्या समोर हा प्रसंग मांडला, त्याचं कारण हे आहे. एका शब्दावरून तुम्हाला पुढे नेलं. तो शब्द आहे साधन. साधन. तुकोबारायांनी मनुष्य उद्धारासाठी जे साधन सांगितले सोपे आहेत, परंतु या जगाच्या रक्षणासाठी शिवरायांनी जे साधन वापरले ते सोपे निश्चित नव्हते. परंतु एक वाक्य बोललो होतो, जर माणसाला अंतकरणापासून ध्येयाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला झालेल्या कष्टाचं परिश्रम निश्चित वाटणार नाही, त्याच्या वेदना होणार नाही. त्याचं कारण हे आहे, शिवरायांनी अंतकरणामध्ये धारण केलेलं जे ध्येय होतं ते शुद्ध होतं. ते राजमाता जिजाऊंचं स्वप्न होतं. आणि म्हणून शिवबांनी आयुष्यामध्ये जे साधनं वापरले ते योग्य होते. आणि वापरलेल्या साधनामुळं राजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करता आलं. आणि राजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. म्हणून तुकोबारायांनी दाखवलेल्या मार्गावरती अनेक साधू संताला नव्हे तर तुम्हा सर्वांना जगता आलं, तुम्हा सर्वांना जाता आलं. हेच उपकार माझ्या राजाधिराज शिवाजी महाराजांचे आहेत. माझ्या मायबापांनो, खूप वेळ तुमचा घेतला. एकच गोष्ट सांगेल, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यामध्ये प्राप्ती करून घ्यायची असेल, आयुष्यामध्ये भगवंताचं प्रिय व्हायचं असेल, आयुष्यामध्ये स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकच गोष्ट ध्यानात घ्या. अगदी हातानं टाळी आणि मुखानं त्या भगवंताचं नामचिंतन निरंतर करत राहा. आपलं अंतकरण शुद्ध ठेवा. इतरांविषयी वाईट अंतकरणामध्ये कधीही चिंतू नका. संतांनी दाखवलेला मार्ग निश्चित अवलंब करा.